नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर मराठी चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे। जेवणात काय खावे आणि काय खाऊ नये हा माणसाचा खाजगी आणि वैयक्तिक निर्णय असतो। पण इथे हिंदू धर्मात काही लोक मांसाहाराला निषिद्ध मानतात, तर काही लोक मांसाहाराला मान्यता देताना दिसतात। आजही आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते की एका बाजूला मांसाहार करणारे शाकाहाऱ्यांना गवत खाणारे म्हणतात, तर दुसरीकडे शाकाहारी लोक मांसाहार करणाऱ्यांना प्राण्यांवर अत्याचार करणारे समजतात। पण मित्रांनो, कुठल्याही गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे हे शहाण्या लोकांचे लक्षण नाही। म्हणूनच चला जाणून घेऊया की हिंदू धर्मग्रंथांमध्ये मांसाहार आणि शाकाहार यापैकी कोणता आहार श्रेष्ठ मानला गेला आहे। हिंदू धर्मात मांस खाणं वर्ज्य आहे की नाही याबद्दल अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे, आणि याचं कारण काही लोकांच्या मनात वेदांबद्दल असलेली शंका आहे, ज्यामुळे ते समजतात की वेदांमध्ये पशुबली, मांसाहार यासारखी विधी आहे। पण मित्रांनो, हे अर्धसत्यापेक्षा काहीच अधिक नाही। वेद आणि पुराण हे हिंदू धर्माचे मुख्य धर्मग्रंथ आहेत। वेदांचा सार उपनिषद आणि उपनिषदांचा सार भगवद्गीता आहे। वेदांमध्ये पशुहत्या पाप मानली गेली आहे आणि मांस खाण्याबाबत स्पष्टपणे मनाई केली आहे। इतकंच नाही तर वेदांमध्ये काही प्राण्यांच्या मांसाबाबत कठोर सूचना दिल्या आहेत। यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे की माणसाने परमात्म्याच्या सर्व निर्मितीला आपल्या आत्म्यासमान मानावं, म्हणजेच जसा आपण आपला फायदा करतो तसा इतरांचा देखील फायदा करावा। अथर्ववेदामध्ये असं सांगितलं आहे की हे मानवांनो, तुम्ही तांदूळ, डाळ, गहू वगैरे अन्न पदार्थ आहार म्हणून घ्या, हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि रमणीय अन्न आहे। तुम्ही कधीही कोणत्याही नर किंवा मादीवर हिंसा करू नका। तर ऋग्वेदात असं सांगितलं आहे की गाय ही जगाची माता आहे आणि त्यांच्या रक्षणातच समाजाची प्रगती आहे। माणसाने त्यांच्याप्रमाणे सर्व प्राण्यांचे रक्षण करावे। गीतेमध्ये मांस खाण्याचा किंवा खाण्याचा उल्लेख नसून अन्नाला 3 श्रेणींमध्ये विभागलेलं आहे, सत्व, रज आणि तम। गीतेनुसार अन्नामुळेच मन आणि विचार तयार होतात। जो मनुष्य सात्विक अन्न ग्रहण करतो त्याचे विचारही सात्विक असतात। मांस आणि मदिरा यांसारख्या वस्तू तामसिक अन्न म्हणून ओळखल्या जातात। असे अन्न खाणारे लोक अनेकदा कुकर्मी, रोगी, दुःखी आणि आळशी असतात। गीतेनुसार सात्विक आहार हा आयुष्य वाढवणारा, मन शुद्ध करणारा आणि बल, बुद्धी व आरोग्याला समाधान देणारा असतो। जेव्हा हेच शाकाहारी अन्न खूप आंबट, खारट किंवा जास्त तेल मसाल्यांसह शिजवलं जातं, तेव्हा ते राजसी आहार बनतं, आणि हा राजसी आहार दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करतो। गरुड पुराणातही श्रीकृष्णाशी संबंधित एक कथा वर्णन केलेली आहे। गरुड पुराणाच्या या कथेनुसार लहानपणी एकदा श्रीकृष्ण यमुनेच्या काठी एका झाडाखाली बसून बासरी वाजवत होते, आणि त्याच वेळी एक हरिण धावत आले आणि त्यांच्यामागे जाऊन लपले। हरिण खूपच घाबरलेले होते। तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला विचारले, काय झालं, तू इतका का घाबरलास? तेव्हाच एक शिकारीही तिथे आला आणि म्हणाला, हे माझं शिकार आहे, कृपया मला ते करू द्या। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रत्येक जिवंत प्राण्यावर सर्वात आधी त्याचा स्वतःचा हक्क असतो, दुसऱ्याचा नाही। हे ऐकून शिकाऱ्याला राग आला। तो गरजत म्हणाला, हे माझं शिकार आहे, मी ते पकवून खाईन, मला ज्ञान देऊ नका। यावर भगवान श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, कुठल्याही जीवाला मारून खाणं पाप आहे, हे तुला माहीत नाही का? तू पापाचा भागीदार बनू इच्छितोस का? मांसाहार पाप आहे की पुण्य, तुला हे कळत नाही का? तेव्हा शिकारी म्हणाला, मी तुमच्यासारखा ज्ञानी नाही, मला काय माहिती मांसाहार पाप आहे की पुण्य? मी फक्त एवढंच जाणतो की
जर मी शिकार नाही केली तर मला खायला मिळणार नाही. मी या हरणाला जीवाच्या बंधनातून मुक्त करून पुण्यच मिळवत आहे. मग तुम्ही मला हे पुण्य मिळवण्यापासून का थांबवत आहात? जितकं मी ऐकलं आहे तेवढं सांगतो की जीवहत्या शास्त्रातही योग्य मानली गेली आहे. राजा देखील शिकार करत असतं. मग हे पाप फक्त माझ्यासारख्या गरिबासाठीच का आहे? असे अनेक तर्क देत शिकार्याने पुन्हा श्रीकृष्णांना विचारले, आता तुम्हीच सांगा, मांसाहार पाप आहे की पुण्य? शिकाऱ्याच्या तोंडातून अशा गोष्टी ऐकून भगवान श्रीकृष्ण समजले की मांस खाण्यामुळे त्याची बुद्धी तामसिक झाली आहे आणि त्याने विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता गमावली आहे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुला एक कथा सांगतो जी ऐकल्यावर तूच सांग की मांसाहार पाप आहे की पुण्य? शिकारी विचार करू लागला की ही कथा मी ऐकूनच घेतो. माझं मनोरंजनही होईल आणि नंतर मला या हरणाचं मांसही मिळेल. मग श्रीकृष्णांनी त्यांची कथा सुरू केली. एकदा मगधमध्ये दुष्काळामुळे धान्याचं उत्पादन कमी झालं. राजाला चिंता वाटू लागली की जर या समस्येचं लवकरच निराकरण नाही केलं तर संरक्षित धान्यसाठाही संपून जाईल. यानंतर संकट आणखी तीव्र होईल. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मगधच्या राजाने लगेचच राजसभेत आपल्या सर्व मंत्री आणि सल्लागारांना बोलावले आणि सर्वांना विचारले की राज्याच्या या अन्न समस्येचं निराकरण करण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे? हे ऐकून सर्व मंत्री विचार करू लागले की तांदूळ, गहू, बटाटे इत्यादी पदार्थ पिकवण्यासाठी खूप श्रम करावे लागतात आणि त्यात वेळही बराच लागतो. अशा परिस्थितीत काहीच स्वस्त असू शकत नाही. तेव्हा शिकारीची आवड असलेल्या एका मंत्र्याने उभं राहून महाराजांना सांगितलं, महाराज, माझ्या मते सर्वात स्वस्त अन्न पदार्थ मांस आहे. यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत आणि पौष्टिक अन्नही मिळतं. हे ऐकून सर्व सामंतांनी याचं समर्थन केलं. पण मगधचे प्रधानमंत्री अजूनही शांत होते. हे पाहून राजाने प्रधानमंत्रीला विचारलं, तुम्ही शांत का आहात? काही बोलत का नाही? तुमचं मत काय आहे? त्यानंतर प्रधानमंत्री म्हणाले, मला असं वाटत नाही की मांस सर्वात स्वस्त पदार्थ आहे. तरीही या विषयावर माझे विचार मी उद्या तुमच्या समोर मांडेन. प्रधानमंत्री त्याच रात्री मांसाहाराचा प्रस्ताव ठेवणाऱ्या त्या सामंताच्या घरी पोहोचले ज्याने हा प्रस्ताव मांडला होता. सामंताने एवढ्या रात्री प्रधानमंत्री आपल्या घरी आल्याचं पाहिलं तेव्हा तो घाबरला. एखाद्या अनिष्टाची भीती वाटून तो कापू लागला. प्रधानमंत्री म्हणाले, संध्याकाळी महाराज आजारी पडले. त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. राजवैद्य म्हणाले आहेत की एखाद्या बलवान माणसाच्या देहाचे 2 तोळे मांस मिळाले तर राजाचे प्राण वाचू शकतात. तुम्ही महाराजांचे सर्वात जवळचे आहात. यासाठी तुम्ही जो काही मोबदला घ्याल तो घ्या. तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला 1,00,000 सोन्याच्या मोहरा देऊ शकतो. याशिवाय एक मोठी जागीरही तुमच्या नावावर केली जाईल. तुम्ही फक्त होकार द्या, मी कट्यारने तुमच्या हृदयातून 2 तोळे मांस काढून घेईन. हे ऐकून त्या सामंताचा चेहरा फिक्का पडला. तो विचार करू लागला की जेव्हा प्राणच राहणार नाही तर लाखो सोन्याच्या मोहरांचं मी काय करू आणि मोठी जागीरही कसली उपयोगी पडेल. तो झटपट घरात पळाला आणि आपल्या तिजोरीतून 1,00,000 सोन्याच्या मोहरा घेऊन आला. मोहरा देऊन त्याने प्रधानमंत्र्यांचे पाय धरले आणि गयाव्या करू लागला, महोदय, मी तुमच्या 1,00,000 सोन्याच्या मोहरांमध्ये माझ्या 1,00,000 मोहरा आणखी घालतो. या पैशाने तुम्ही कुणा दुसऱ्याच्या हृदयाचे मांस विकत घ्या, पण मला सोडा. माझी तुम्हाला विनंती आहे की ही गोष्ट इतर कोणाला कळू नये. त्यानंतर प्रधानमंत्री पुढे म्हणाले, सामंतजी, तुम्ही शरीराने बलवान आहात. तुमच्या देहेष्टीही महाराजांशी जुळते. म्हणूनच राजवैद्यांनी खास करून तुमचं नाव सुचवलं आहे. तुमच्या दानामुळे
आमच्या राजाचे प्राण उत्तम वाचू शकतात. तुम्ही मान्य केलं तर मी तुम्हाला प्रधानमंत्रीपद देण्यासाठी देखील तयार आहे आणि स्वतः तुमचा सेवक म्हणून राहीन. स्वतःला अडकलेलं पाहून सामंताने अंगवस्त्र आणि जोडे घातले. त्यानंतर त्याने प्रधानमंत्र्याला विनंती केली की मी यासाठी योग्य नाही. जेव्हा प्राणच उरणार नाहीत तेव्हा मला प्रधानमंत्रीपद मिळालं तरी किंवा राजाचं सिंहासन मिळालं तरी त्याचं मी काय करू. तुम्हाला हवं तर माझं सगळं काही घ्या पण मला सोडा. असं म्हणून तो आपल्या घोड्याकडे पळाला आणि घोड्यावर उडी मारून बसला. तो अजून निघणारच होता की प्रधानमंत्र्यांनी घोड्याची दोरी धरली आणि सामंताला म्हणाले, पळण्याची गरज नाही. तुम्ही घरी आरामात राहा. मी कुणा दुसऱ्याकडे प्रयत्न करतो. असं म्हणत प्रधानमंत्री तिथून निघून गेले. त्यानंतर प्रधानमंत्री सोन्याच्या मोहरा घेऊन एक एक करून सर्व सामंतांच्या घरी गेले आणि सर्वांकडून राजाच्या हृदयासाठी 2 तोळे मांस मागितलं. पण कुणीही तयार झालं नाही. सर्वांनी स्वतःच्या बचावासाठी प्रधानमंत्र्यांना 1 लाख ते 5 लाख मोहरा दिल्या आणि या प्रकारे प्रधानमंत्र्यांनी एका रात्रीत 1 कोटी सोन्याच्या मोहरा जमा केल्या आणि पहाटे होण्यापूर्वीच आपल्या महालात पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजसभेत सर्व सामंत वेळेपूर्वीच पोहोचले. सर्वजण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की राजांचं आरोग्य कसं आहे, पण कुणीही दुसऱ्याला रात्रीची गोष्ट सांगत नव्हतं. थोड्याच वेळात राजा त्यांच्या परिचित अंदाजात सभेत आले आणि सिंहासनावर बसले. सर्व सामंतांनी पाहिलं की राजा कुठूनही आजारी दिसत नव्हते. त्यांना काही झालं नव्हतं. प्रधानमंत्र्यांनी त्यांना खोटं सांगितलं होतं. प्रत्येक सामंताच्या मनात हाच विचार चालू होता. तेवढ्यात प्रधानमंत्र्यांनी राजासमोर 1 कोटी सोन्याच्या मोहरा ठेवल्या. राजाने विचारलं, या सोन्याच्या मोहरा कुणासाठी आहे आणि कुठून आल्या. तेव्हा प्रधानमंत्री म्हणाले, हे महाराज, 2 तोळे मांसासाठी एवढी धनराशी गोळा केली आहे पण मांस मिळालं नाही. आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी सामंतांनी हे धन दिलं आहे. आता तुम्हीच सांगा की मांस स्वस्त आहे की महाग. राजाला गोष्ट समजली. त्यांनी प्रजेला अधिक मेहनत करण्याचं आवाहन केलं आणि राजाच्या धान्य भांडारातून धान्य काढून मजुरांना दिलं. राजाने तात्काळ पौष्टिक भाजीपाल्याची शेती करण्याचे आदेश दिले. सिंचनाची व्यवस्था दुरुस्त केली गेली. तो 1 कोटी सोन्याचा खजिना याच कामासाठी आणि श्रमिकांच्या कल्याणासाठी खर्च केला गेला. भाजीपाला इतक्या वेगाने वाढला की प्रजेला कल्याण झाले आणि पोषणही झाले. काही काळानंतर हवामान अनुकूल झाले आणि पिके लहलहू लागली आणि अशा प्रकारे राज्यातील अन्नाचा संकट दूर झाले. स्वयं परमात्म्यापासून हे ज्ञान मिळवल्यानंतर शिकारी पूर्णतः शहाणा झाला आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याला समजले की महानता जीवन घेण्यात नाही तर जीवन देण्यात आहे. शिकारीने भगवान श्रीकृष्णांच्या पुढे हात जोडले आणि तेथून निघून गेला. त्याने शपथ घेतली की तो आपल्या संपूर्ण जीवनात कधीही कुणाला इजा करणार नाही. तर मित्रांनो, जीवनाचा हा मूलमंत्र आहे. भगवान श्रीकृष्ण या कथेमार्फत आपल्याला हे समजवू इच्छितात की आपण हे जाणून घ्यावे की ज्या प्रकारे आपल्याला आपले जीवन प्रिय आहे त्याचप्रमाणे सर्व जीवांना देखील आपले जीवन प्रिय असते. तर मित्रांनो, या कथेला ऐकल्यानंतर आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणता आहार ग्रहण करू इच्छिता. परंतु विज्ञानाने देखील हे प्रमाणित केले आहे की आपल्या शरीरासाठी मांसाहाराच्या तुलनेत शाकाहार अधिक पौष्टिक आणि लाभदायक आहे. वैज्ञानिकांच्या मते शाकाहार आपल्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे कार्य करते आणि त्याचबरोबर शाकाहारामुळे आपले आयुष्य देखील वाढते. पण काही लोकांच्या मते काही धर्मग्रंथांमध्ये मांसाहार योग्य असल्याचे सांगितले गेले आहे, परंतु हे सर्व ग्रंथांमधील विविध मंत्र
आणि श्लोकांचे चुकीचे अर्थ आणि हिंदू धर्मातील प्राचीन काळातील पशु बलिदानामुळे पसरलेले आहे. ज्या जीवांना तुम्ही मारता आणि खाता त्यांना जगण्याची संधी मिळत नाही. आपण हे विसरतो की जेव्हा आपल्यासाठी एखादा जीव मारला जातो आणि त्याने आपल्यासाठी यातना सहन केल्या तर त्याचा शाप आपल्याला या जीवनातच नाही तर पुढील जीवनातही मिळतो. मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुमचे अनेक भ्रम तुटले असतील. जर तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि असे आणखी पौराणिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेल ज्ञानसागर मराठीला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.